तर जिल्हा बुलढाणामध्ये तालुका जळगाव जामोद येथे आलेले होते 3 बँड, ते तुम्ही बघून या भावांना। आता सर्वात पहिले जामोद गावामध्ये होता निळकंठ बँड, तो म्हणजे नानमुखसाठी, आणि तो बँड बघण्यासाठी आपल्याला काही जास्त दूर जावंच लागत नाही भाऊ। तो बँड बघण्यासाठी आपल्या गावामध्ये दुसऱ्या गल्लीत जाणं होतं, बस त्यात काही विषय आहे का मग। इकडे होता नवरदेव आणि इकडे होता बँड भाऊ। नवरदेवा थोडा स्माईलच काहीतरी अलग होती भावांना। हा जलवा तर ताकद न चालू होता भाऊ इकडे। तेवढ्यात बँडचा व्हिडिओ काढला। हा टेडी म्हणे आपला व्हिडिओ काढायला येईल भाऊ म्हणे इकडे। म्हटलं त्यात काही विषय आहे का हो, तुझा व्हिडिओ तर सगळ्यात पहिले भाऊ मुली गेलेला टेडीजवळ मस्तपैकी व्हिडिओ काढला। टेडीचा एकदम माहोलपैकी नाचत जा, तू बेकार म्हटलं इतकं काही नाचू नको बा आपले। तर टेडी म्हणे नाचायला काय विषय आहे का, त्यात तर मध्ये नाचच लागते। म्हटलं काही विषय आहे का भाऊ, नाच मग त्यात काय विषय। तिथे टेडी नाचून आला, इकडे बँड चालू, नाही व्हिडिओ काढून चालू, ते मजा आलं नाही। तटून आलो आम्ही डायरेक्ट पेट्रोल पंपावर। तुम्ही म्हणता पेट्रोल पंपावर आता काय, अरे जाणं होतं ना भाऊ आपल्याला सुनगावले, काऊन की सुनगावले होते 2 बँड, आणि तुम्हाला ते 2 बँड पाहायसाठी आपला व्हिडिओ पूर्ण पास लागेल। 2 बँड म्हणजे होता एक साई विग्नरचा बँड आणि रॉकस्टार 99 बँड। आम्ही तिथे गेलतो तोच बँड बघण्यासाठी, आणि आता तुम्ही त्याची झलक पाहूनच घ्या भाऊ। साई विग्नरचा बँड या साईडले आणि रॉक 99 बँड त्या साईडले, आणि यांचं चालू होता टक्करचा विषय। साई विग्नरचा बँड आणि इकडे रॉक 99 बँडची लागली होती टक्कर, ते तुम्ही आता पाहूनच घ्या भाऊ। ते बँडची टक्कर झाल्यावर पाहतो तर काय, इकडे तर बा डायरेक्ट माजणं झालं। माजणं म्हणजे काय, रॉक 99 बँडवर डायरेक्ट रॉक 99 बँड फोडायले। अरे बा म्हटलं असं नका करू ना, पण जाऊ द्या बा, हे किती दुरून येतात बँड वाजवायले, पण यायले काही कदर नाही भाऊ त्याची। आणि हे भांडणं काऊन झाले भाऊ हे तर मला काही माहीत नाही भाऊ। तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आणि ते सबस्क्राईबचं बटन दाबून जाणार बा हा जर व्हिडिओ पाहत असाल तर। या भांडण्यात जर काही ऐकू येत असेल तर ते मला कमेंट करून सांगा। हे सगळं सोडून द्या भाऊ, आता चाललो आम्ही डायरेक्ट साई विग्नरचा बँड पाहायला, काऊन की या बँडात तर काही खरी दिसूनच नव्हतं राहिलं आम्हाला। तर आलो आम्ही डायरेक्ट साई विग्नरचा बँड पाहायला, कसं एकदम कापडा वाजू राहिला ना मोरे। हाच बँड आपल्या गावामध्ये 2 खेप येऊन गेला बा। आणि कोणत्याही बँडामध्ये काही असो की नसो, हे गाणं कधीच जुनं नाही होतं भाऊ, हे तुम्ही पाहूनच घ्या भाऊ हे गाणं आता। या गाण्याचा पुरा लाभ घेऊन घ्या तुम्ही आता। हसू नका रे भाऊ, फक्त तुम्ही याचा व्हिडिओज पहा।
दिसलं की रॉक 99 बँड वापिस चालू झाला. म्हटलं चला भाऊ आपण तेही पाहायला चाललो. हट्टी आल्यावर तर बँड चांगलाच वाजू राहिला भाऊ. मग का भाऊ तो बँड गिन पाहणं झाला. निघलो आम्ही वापिस साई विग्नरचा बँड पाहिले. बँड तर पाहायलाच होता पण कसं त्यांच्या मालकाशी भेटायचं राहिलं तर भाऊ. आणि आपला व्हिडिओ सगळ्यात मेन म्हणजे तोच तर राहिला होता. पण तट्टी जाऊन पहिले भेटणं होतं मालकाले आणि फटाफट निघलो आम्ही डायरेक्ट बँड पाहिले. पण कसं पुढून निघलो भाऊ काऊन की एवढ्या गर्दीतून जाणं मुश्किल होतं भाऊ. पण हट्टीहून पाहतात काय या गड्याचा डान्स काहीतरी अलगच चालू होता भाऊ. आणि हा डान्स तर मी कधी विसरणार नाही भाऊ. असा नाचू राहिला तर बेकारच. आणि हा होता साई विग्नरचा बँडचे मालक एकदम कसं कडक मध्ये. पहिले तर या गड्याचा तुम्ही व्हिडिओज पाहून घ्या भाऊ कसा नाचू राहिला एकदम माहोल पैकी. आता तुम्ही पहिले हा व्हिडिओ पहा मग पुढचा व्हिडिओ पाहूनच घ्या. आणि व्हिडिओ तुम्ही पूर्णच बघा भावांनो. त्या बँडाच्या गर्दीतून इकडे येऊन मालकाशी भेटू नये असं तर होणारच नाही भाऊ. पहिले भेटला मी मालकाला म्हटलं पहिले तुम्ही विचार नाचा तिकडे तुम्ही काही करा. पण साई विग्नरचा बँडाचा आपल्याला स्वभाव मस्त आवडला भाऊ या मालकाचा. काऊन की एकदम शांत आणि एकदम मस्त एकदम भारी. पण सगळ्यात चांगली क्वालिटी तर आपल्या साई विग्नरचा बँडच दिली भाऊ. मला तर बँड खूपच आवडला. तुम्हाला कोणता आवडते मला कमेंटमध्ये सांगा भावांनो. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आता आखरीचं गाणं तुम्ही एन्जॉय करा. त्याच्यासाठी बाय बाय मग.